मी ना मन जिंदगी में एक गलती करेल ती म्हणजे ना हाय मी टाईम घर बनावीन घरवर असं बनायची खावाडी तर मला परत परत बनावा लावत असत्या तर रातला ताण होई झाले म्हणून परत परत बनावासाठी मला इथला कटाळा आहेस म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करा आणि तुम्ही पण खाला आणि तुम्ही पण घडी घडी बनावा. तर त्यांसाठी ना सगळ्यात पहिले मैदा लिहा ना त्यांना थोडा चिमूटभर मीठ तुमच्याकडे तूप असेल तर तूप तेल असेल तर तेल त्यांना नंतर थोडं थोडं पाणी टाकीशीन मस्तपैकी डो तयार कर लेवा ना जसं आपण पीठ भिजतस तसं आणि झाकीशीन 5 मिनटं त्याला आराम करू द्यावा नाही तर थकी जायला राहस त्यानंतर त्यांना आराम होई घ्या त्याला साईडला काढीशीन त्यांना आहे ना सारखा साईज ना 5 बॉल बनाय लेवाना म्हणजेच गोळा बनाय लेवाना सारखा साईज ना बरं का. देखू शकतात गोळा तयार आहेत त्यानंतर ना या गोळासनी ना चांगली बारीक बारीक चपाती लाटी लेवानी फक्त लाटताना नाही ना वरतून पीठ टाकानं विसरू नका नाही तर एकमेकाला चिपके जातील त्या चपात्या. त्यानंतर 4 चम्मच मैदा लिना आणि 4 चम्मच तूप टाका त्यांना तूप असेल तर तूप तेल असेल तर तेल टाका मनसारखा गरीब असतील तर तेल टाका पैसावाला असेल तर तूप टाका. त्यानंतर ते बॅटर एकदम पतलं तयार करा ना एक एक चपातीवर पूर्ण पसरावा ना त्यांना एक एक चपाती टाका लगेच परत तूप नाही लेप बनायला आपण ते लावा परत चपाती टाका परत ते लावा लेप त्यानंतर ते गोल 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 करा ना आणि शेवटनं पूड राही त्याला पाणी लावानं आणि एकदम टाईटली चिपकाट द्यावानं ते चिपकी गया त्यानंतर त्यांना तोंड कापा साईडला फेका. त्यानंतर तुम्ही जो आकार तयार करणार तो तयार करू शकतास. मी लंबा करेल तुम्ही गोल बनावा नसतील तो गोल बनावा त्याला दाबी लेवाना चिपपट असं देखू शकतास असं मी आकार तयार करेल सगळं मी असंच बनवली ना दाबीशीन. तर तेल गरम होई झालं तर साईडला त्यानंतर बारीक गॅसवर त्याला छान असं क्रिस्पी होई असतोवर तेल तळी लिवाना मस्त त्यानं मला आकार पण मोठा होईदास लाल होई घ्यात क्रिस्पी पण बंद झाले. त्यानंतर मी साखरना पाक तयार करायला ठेवला त्यांसाठी मी 1 ग्लास पाणी 3 वाटी साखर छोटी वाटी बरं का त्यांना इलायची तुमच्याकडे केसर असेल तर केसर पैसावाला असेल तर केसर राहीनच तुमच्याकडे काय हरकत नाही निंबूना रस आणि आता हे पाणी अर्ध होई असतोवर त्याला मी उकळणार आहे म्हणजे एक तारणी चाशणी तयार कर लेवानी देखू शकतास एक तार तयार होई घ्या. त्यानंतर यांना गरम गरम टाकी देवानं आणि 5 मिनटं यांना राहू देवाना ते जोपर्यंत बारीकतून फुलत नाही तोपर्यंत देखू शकतास 5 मिनटांमा तू मस्त त्याने चाशणी सोक करलेले. तर रेसिपी तर रेडी तुम्ही पण बनावा घडी घडी तेसलं करीशीन खावाडा जशी मी भुकते राहणं तुम्ही पण भुकता फक्त आहे ना बनायशीन खावाडशात ना पण जास्त बनावा म्हणजे परत परत तुम्हाला बनावा ना काम नाही कारण मन भावले तेवढी जास्त आवडत आहे रेसिपी खूप म्हणजे खूपच. तर नक्की बनावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका.